म्हणजे मनापासून आनंद आहे, असं वरच्यावर नाही, मनापासून आनंद आहे. कारण की स्वप्न होतं माझं की माझ्या मुलांनी असं थोडं शिकावं, मोठं व्हावं आणि स्वप्न साकार केलं माझ्या मुलांनी, डॉक्टर साहेब होते. असं म्हणतात की घरात आजी आजोबा असले तर घराला घर पण येतं आणि घर खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. आज सातपुते परिवारातल्या आजी आपल्यासोबत आहेत आणि ज्या घराला घर पण देतात. आजी, तुम्ही खरं तर 1 वर्षांपासून या वास्तूमध्ये राहत आहात. तुम्हाला मोकळ्या वातावरणात राहायची सवय आहे, त्यामुळे ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये इतकं छान मोकळं वातावरण तुम्हाला मिळतंय का, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खूप आनंद मिळतो मला, म्हणजे मनापासून आनंद आहे, असं वरच्यावर नाही, मनापासून आनंद आहे. कारण की स्वप्न होतं माझं की माझ्या मुलांनी असं थोडं शिकावं, मोठं व्हावं आणि स्वप्न साकार केलं माझ्या मुलांनी, डॉक्टर साहेब होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला फिरायची सवय असते, कारण संध्याकाळ झाली तर आपण देवाला जातो, देवळात जातो. तर इथले देऊळ असेल किंवा इथले गार्डन असेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काहीतरी सांगा मला. म्हणजे कसं आहे, मी जात नाही बरं का मुलं घेऊन, का म्हणजे आई वडील बाहेर जातात, ती जिम्मेदारी माझी सांभाळायची. त्यामुळे मी माझ्या बायांनी एकदम छान केलं, डॉक्टर साहेबांनी. मला याच्यातच आनंद खूप आहे, मला बाहेर जायची सुद्धा गरज नाही, एवढा आनंद आहे माझा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असेल, बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं, किचन कसं आहे, वास्तुशास्त्रानुसार ते बरोबर आहे का, कसं सांगाल? नाही, एकदम बरोबर आहे, चूक काहीच नाही लगे, एकदम बरोबर. थँक्यू सो मच आजी, तुमचा वेळ दिला आणि तुम्ही असंच तुमच्या नातवांसोबत खुश राहा या वास्तूमध्ये. तुमचं घर पण खूप छान आहे. थँक्यू.